Dear student, in the last lecture we have seen morphological evidences, anatomical evidences, then we have seen many evidences, then next we will see connecting links, जोडणारे दुवे. Observe the following pictures and discuss the characters observed. खाली दिलेले जे काही चित्र जे आहेत तर त्या चित्रांचं निरीक्षण करून दिलेली जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर त्या वैशिष्ट्यांची असणारी जे काही चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची. पहिली असणारी जे काही डायग्राम जे आहे तर ती पहिली डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी डक बिल प्लॅटिपसची त्या ठिकाणी दिसते. दुसरी जी आहे तर ती लंग फिश आहे आणि तिसरी जी आहे तर ती पेरिपॅटसची त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये असणारे जे काही पेरिपॅटस जे आहे तर ती पेरिपॅटस आपल्याला ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा जो आहे तर तो दुवा त्या ठिकाणी दिसतो. कारण याच्यामधले असणारे जे काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं असताना जो काही ॲनिमल फायला जो आहे तर त्या ॲनिमल फायलामधला त्या ठिकाणी कॅरेक्टर जे आहेत तर ते कॅरेक्टर्स आपल्याला दाखवताना दिसतो. त्याच्यानंतर असताना जो काही ॲनिलिडामध्ये आपल्याला माहिती आहे की सेगमेंटेड बॉडी असते, थिन अशा प्रकारचं क्युटिकल असतं, पॅराबोडा त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा जो आहे तर त्या आर्थ्रोपोडामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि स्ट्रॅचिया सिस्टीम त्याच्यामध्ये दिसते. तर असताना जे काही डक बिल प्लॅटिपस जे आहेत हा मात्र त्या ठिकाणी रॅप्टाइल्स आणि मॅमिला म्हणजे सरपटणारे प्राणी आणि सस्तन असणारे जे काही प्राणी यांना जोडणारा त्या ठिकाणी डक बिल प्लॅटिपस आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे जसे असणारे जे काही रॅप्टिला जे आहेत तर ते एग्ज घालताना दिसतात, अंडी घालताना दिसतात. परंतु असणारे जे काही सस्तन प्राणी जे आहेत तर त्या सस्तन प्राण्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आणि हेरी स्किन त्या ठिकाणी असते. म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी सस्तन ग्रंथी असतात. त्याचबरोबर शरीर जे आहे तर त्या किंवा त्वचेवर त्या ठिकाणी केस जे आहे तर ते केस त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की हा त्या ठिकाणी डकबिल प्लॅटिपस जो आहे तर ते रॅप्टाइल्स आणि मॅमिला म्हणजे सरपटणारे आणि सस्तन प्राण्यांना जोडणारा त्या ठिकाणी दुवा आहे. तर असणारे जे काही लंग फिश जे आहे तर तो लंग फिश मात्र त्या ठिकाणी आपल्याला फिशेस आणि ॲम्फिबियन्स म्हणजे मासे आणि उभयचर वर्ग किंवा उभयचर प्राणी यांना जोडणारा त्या ठिकाणी दुवा दिसतो. आपल्या लक्षात येतं नसते की मासे जे आहेत तर त्या माशांमध्ये असणारे जे काही लंग जे आहे तर त्या लंगच्या सायनल रेस्पिरेशन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि ॲम्फिबियन जे आहेत तर ते ॲम्फिबियन्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की त्या ठिकाणी लंग जे आहे तर त्या लंगच्या मार्फत फुफ्फुसाच्या मार्फत त्या ठिकाणी श्वसन होतं. म्हणजे सर्वसाधारणपणे हे सर्वच्या सर्व असणारे जे काही ॲनिमल्स जे आहेत तर ते ॲनिमल्स आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही डिरेक्शन अँड हिरार्ची ऑफ इव्होल्युशन म्हणजे दिशा आणि त्या ठिकाणी उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती नेमकी कशी झाली असेल तर याच्याबद्दलचा दुवा जो आहे तर तो दुवा आपल्याला त्या ठिकाणी काय करताना दिसतात सांगताना त्या ठिकाणी दिसतात. याच्या पुढे पाहता की कनेक्टिंग लिंक्स आपण पाहतोय. सम प्लांट्स अँड ॲनिमल शो some morphological characters by which they can be related to the two different groups and since they are called as the connecting links. काही असणारे काही वनस्पती असतील, प्राणी असतील यांच्यामध्ये काय असणारे काही शारीरिक अशा प्रकारची काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं अशा पद्धतीची त्या ठिकाणी असतात की त्यांच्यावर दुसऱ्या दोन भिन्न गटाशी असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध त्या ठिकाणी जोडता येतो आणि म्हणून त्यांनाच त्या ठिकाणी आपण कनेक्टिंग लिंक्स जोडणारे दुवे त्या ठिकाणी म्हटलेले. फॉर एक्झाम्पल इन पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल्स अँड पॅराबोडा लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. मागच्या पानावर असताना जो काही पेरिपॅटस जो आहे तर त्या पेरिपॅटस प्राण्याचं जर आपण त्या ठिकाणी जर निरीक्षण जर केलं तर त्या पेरिपॅटस प्राण्याप्रमाणे क्युटिकल्स किंवा त्या ठिकाणी आपल्याला वलयी प्राणी जे आहेत तर त्या वलयी प्राण्यांमध्ये सेगमेंटेड खंडीभूत अशा प्रकारचं अंग त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. पातळ अशा प्रकारचं उपचर्म
आणि पॅराबोलिया म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी पार्श्वपाद जे आहे तर ते पार्श्वपादासारखे असतात जे काय अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी काय होताना दिसतात, दिसून येताना दिसतात. सिमिलरली these animals show stretchal respiration and open circulatory system similar to the arthropoda. त्याचबरोबर हे असणारे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्या लक्षात येताना दिसतात की संधिपात प्राणी जे आहेत तर त्या संधिपात प्राण्यांमध्ये स्ट्रॅचियल म्हणजे श्वसन नलिका जी आहे तर ती श्वसन नलिका असते आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे खुली अशा प्रकारची रक्ताभिसरण संस्था जी आहे तर ते रक्ताभिसरण संस्था आपल्याला त्या ठिकाणी आढळताना दिसते. This indicates that peripatus is connecting link between annelida and arthropoda. याच्यावर त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या की this indicates that peripatus is the connecting link between annelida and arthropoda. म्हणजे याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं की पेरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद या दोन्ही प्राण्यांना जोडणारा दुवा त्या ठिकाणी आहे. मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारले. त्याच्यानंतर मार्च 2019ला त्या ठिकाणी मागचा प्रश्न होता. आता मार्च 2020ला पहा काय प्रश्न होता की सिमिलरली डकबिल प्लॅटिपॅटस ले एग्स लाईक रॅप्टाइल्स बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स टू ड्यू टू द प्रेझन्स ऑफ द मेमरी ग्लँड्स अँड द हेअर्स. म्हणजेच या ठिकाणी डकबिल प्लॅटिपॅटस जो आहे तर तो डकबिल प्लॅटिपॅटस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे त्या ठिकाणी अंडी घालतो, परंतु दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरील केस याच्यामुळं सस्तन प्राणी जे आहे तर त्या सस्तन प्राण्यांशी नातं जे आहे तर ते नातं त्या ठिकाणी सांगताना दिसतं. मार्च 2020ला पहा काय क्वेश्चन होता, फिल इन द ब्लँक्स होता की सिमिलरली डकबिल प्लॅटिपॅटस ले एग्स लाईक रॅप्टाइल्स बट शो रिलेशनशिप विथ मॅमल्स टू ड्यू टू द प्रेझन्स ऑफ द मेमरी ग्लँड्स अँड द हेअर्स. अशा प्रकारचा क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारलेला होता. पुढे लंगफिश शो रेस्पिरेशन विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ द बिंग फिश. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे जे काही दुसरं चित्र जे आहेत मागच्या पानावर असणारे जे काही दुसरं चित्र जे आहे तर त्या दुसऱ्या चित्रामध्ये म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही लंगफिश जो आहे तर त्या लंगफिशचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर आपल्या असं लक्षात येतं नसतं की लंगफिश जो आहे तर तो लंगफिश हा जरी त्या ठिकाणी मच्छी जरी असला मासा जरी त्या ठिकाणी असला तर तो फुफ्फुसाप्रमाणे असणारं जे काही श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतो. And these examples indicates that mammals are evolved from reptiles and amphibians from the fishes. याच्यावरून आपल्याला लक्षात येताना असतं की सस्तन प्राणी जे आहेत तर ते सस्तन प्राणी असणारे ते काही रॅप्टाइल सरीसृप जे आहेत तर त्या सरीसृप प्राण्यांपासून तर ते असणारे जे काही ॲम्फिबियन्स उभयचर जे आहेत तर ते उभयचर मात्र त्या ठिकाणी असणारे जे काही मत्स्य जे आहेत मासे जे आहेत तर त्या माशांपासून त्या ठिकाणी उत्क्रांत झाले त्या ठिकाणी असावेत असं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे ऑब्झर्व अँड डिस्कस निरीक्षण करायचे आणि चर्चा करायची. आता काय करायचं की केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ सम ॲनिमल शोन इन द फिगर. म्हणजे आकृती जी आहे तर त्या आकृतीमधील काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या भ्रूणांच्या वाढींच्या असणाऱ्या काही अवस्था ज्या आहेत तर त्या अवस्थांचं आपल्याला त्या ठिकाणी काळजीपूर्वक अशा प्रकारचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं. आता काय निरीक्षण त्या ठिकाणी दिसतंय तर पहा काय काय दिसतंय की एम्ब्रियॉनिक स्टेजेस आर एम्ब्रियॉलॉजिकल एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आर सेम. या ठिकाणी असणारे जे काही एम्ब्रियोज ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस म्हणजे सर्वसाधारणपणे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही भ्रूण जे आहेत तर त्या भ्रूणांच्या विविध अवस्था आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एम्ब्रियॉलॉजिकल एव्हिडन्सेस त्या ठिकाणी दाखवलेले. याच्यामधून काय सिद्ध करू शकतो द सिमिलॅरिटीज इन द इनिशियल एम्ब्रियॉनिक स्टेजेस ऑफ द डिफरंट व्हर्टिब्रेट्स शोज दॅट देअर वॉज द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल देम.
या ठिकाणी असणारे जे काही टप्पे जे आहेत तर ते टप्पे जर आपण त्या ठिकाणी इनिशियल एम्ब्रियॉनिक स्टेजेस जर त्या ठिकाणी पाहिल्या, म्हणजे सुरुवातीच्या भ्रूणाच्या असणाऱ्या ज्या काही अवस्था ज्या आहेत तर त्या अवस्था जर त्या ठिकाणी आपण जर पाहिल्या तर सुरुवातीच्या भ्रूणांच्या असणाऱ्या ज्या काही अवस्था ज्या आहेत तर त्या अवस्थांमध्ये आपल्याला सिमिलरिटीज त्या ठिकाणी आढळणार. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की सर्वांचं असणारं जे काही मूळ जे आहे तर ते मूळ त्या ठिकाणी एकच कॉमन त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि म्हणून याच्यावरून आपण सांगू शकतो की सर्वांचा असणारा जो काही पूर्वज जो आहे तर तो पूर्वज त्या ठिकाणी काय असला पाहिजे, एकच त्या ठिकाणी असला पाहिजे. अशा पद्धतीचं कंक्लुजन जे आहे तर ते कंक्लुजन आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस त्या ठिकाणी सांगायचे. पहिला त्या ठिकाणी आकृतीचा विचार जर केला तर फिश जो आहे तर त्या फिशची सुरुवातीचे असणारे जे काही स्टेजेस जे आहेत विविध अशा प्रकारच्या अवस्थेमधले भ्रूण त्या ठिकाणी आपल्याला माशाचे दाखवलेले. दुसरं त्या ठिकाणी सॅलेमेंडरचं आहे, कासवाचं आहे, त्याच्यानंतर कोंबडीचं आहे, डुकराचं आपल्याला दिसतंय, गाईचं दिसतंय, सश्याचं दिसते आणि शेवटी त्या ठिकाणी माशाचं दिसतं. म्हणजे सुरुवातीचे असणारे जे काही टप्पे जे आहेत तर त्या सुरुवातीच्या टप्प्यांचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर सुरुवातीला आपल्या असं लक्षात येतं नसते की सर्वांचे असणारे जे काही भ्रूण जे आहेत तर ते भ्रूण त्या ठिकाणी आपल्याला सारखेच त्या ठिकाणी दिसतात. काहीही असणारा जो काही फरक जो आहे तर तो फरक त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येताना दिसत. आता कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स given in the picture shows that all embryos show extreme similarities during the initial stages and those similarity decreases gradually. जे चित्रांचं जर आपण त्या ठिकाणी जर निरीक्षण जर केलं तर बाजूच्या चित्रामध्ये असताना जे काही विविध अशा प्रकारचे जे काही व्हर्टिब्रेट्स ॲनिमल जे आहेत, पृष्ठवंशीय प्राणी जे आहेत तर त्या पृष्ठवंशीय प्राण्यांमधील भ्रूणाच्या वाढीचे असणारे जे काही वेगवेगळे असणारे जे काही टप्पे जे आहेत तर त्या टप्प्यांचा तुलनात्मक अशा प्रकारचा जर आपण अभ्यास जर त्या ठिकाणी जर केला तर आपल्या असं लक्षात येतं नसते की इनिशियल स्टेज प्रारंभिक अवस्था ज्या आहेत तर त्या प्रारंभिक अवस्थेमध्ये या भ्रूणांमध्ये खूपच अशा प्रकारची साम्य जे आहेत, सिमिलॅरिटीज जे आहेत तर त्या सिमिलॅरिटीज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं नसतं. म्हणजे सिमिलॅरिटीज ड्युरिंग द इनिशियल स्टेजेस, म्हणजे सुरुवातीच्या अवस्था ज्या आहेत तर त्या सुरुवातीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये आपल्याला साम्य त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. आणि विकासाची असणारे जे काही पुढील टप्पे जे आहेत तर त्या विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये त्या ठिकाणी ते हळूवारपणे त्या ठिकाणी कमी कमी होताना त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. सिमिलॅरिटीज इन द इनिशियल स्टेजेस इंडिकेट्स द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल. म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी सर्वांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आढळून दिसतं. म्हणजे मासा, सॅलेमेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य याचे सुरुवातीचे असणारे जे काही अवस्था ज्या आहेत तर त्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सिमिलॅरिटीज जे आहेत तर ते सिमिलॅरिटीज त्या ठिकाणी आढळून येत असते. याच्यावरून आपण सांगू शकतो की प्रारंभिक अवस्थेमधले असणारे जे काही साम्य जे आहेत तर ते साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज जे आहेत तर ते पूर्वज त्या ठिकाणी एकच असावे अशा प्रकारचा असणारा जो काही एव्हिडन्स पुरावा जो आहे तर तो पुरावा त्या ठिकाणी देताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आता काय दिलेलं आहे की चार्लस डार्विन हॅड कलेक्टेड इनन्युमरेबल स्पेसिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ दोज स्पेसिमेन्स ही पब्लिश the theory of natural selection which preaches the survival of the fittest. चार्लस डार्विन जो आहे तर त्या चार्लस डार्विननं विविध प्रदेशामधील असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील तर यांचे असंख्य अशा प्रकारचे असणारे जे काही स्पेसिमेन जे आहेत, नमुने जे आहेत तर ते नमुने त्या ठिकाणी गोळा केले आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करून निरीक्षणावरून डार्विननं पुढे सक्षम ते जगतील, काय सांगितले, सक्षम ते जगतील, दॅट इज सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे सक्षम ते जगतील असे सांगणारा नॅचरल सिलेक्शनची असणारा काही थिअरी, नैसर्गिक निवडीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतास त्यांनी त्या ठिकाणी प्रसिद्धी जी आहे तर ती प्रसिद्धी त्या ठिकाणी दिली. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश ए बुक टायटल ओरिजिन ऑफ द स्पेसीज. आणि याच्यासाठी डार्विन जो आहे तर त्या डार्विननं ओरिजिन ऑफ स्पेसीज हे जे असणारे जे काही पुस्तक जे आहे तर ते पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं.
While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce polyficially. आणि हे स्पष्ट करत असताना डार्विन त्या ठिकाणी असं म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी काय करताना दिसतात, रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन जे आहे तर ते पुनरुत्पादन त्या ठिकाणी करताना दिसतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन ए लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आणि सर्वच्या सर्व या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते आपण पाहिले की प्रचंड संख्येने त्या ठिकाणी पुनरुत्पादन करताना दिसतात. हे सर्वच्या सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा जी आहे तर ती स्पर्धा जी करतात ती स्पर्धा अतिशय जीवघेणी त्या ठिकाणी असते. आणि इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कॉम्पिटिशन. आणि ही जी काही प्रचंड अशा प्रकारची असणारी जी काही स्पर्धा जी आहे तर त्या स्पर्धेमध्ये जो जीव जगण्यासाठी आवश्यक अशा प्रकारचे गुणधर्म त्या ठिकाणी दाखवतो तोच त्या ठिकाणी तग धरून राहतो. आणि म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा जीव की जो जीव काय करता दिसतोय तर जगण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचे गुणधर्म त्या ठिकाणी दाखवतो तोच त्या ठिकाणी काय होताना दिसतोय, तग धरून त्या ठिकाणी राहतो म्हणजे सस्टेन होताना दिसतो, जिवंत त्या ठिकाणी राहताना दिसतो. हाऊएव्हर बिसाइड्स धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लिव्ह अँड रिसेट पेरिश. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य अशा प्रकारचेच असणारे जे काही जीव जे आहे तर ते जीव त्या ठिकाणी जगताना दिसतात, बाकीचे काय होताना दिसतात, पेरिश होताना दिसतात. म्हणजे बाकीचे असणारे जे काही जीव जे आहे तर ते जीव त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. पुढे हाऊएव्हर बिसाइड धिस नॅचरल सिलेक्शन काय पाहतो आपण की ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन ए लाईफ थ्रेटनिंग मॅनर. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर द विनिंग द कॉम्पिटिशन. हाऊएव्हर बिसाइड धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल because nature select only those organisms which are fit to live and rest perish. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की जगलेले जीव जे आहेत तर ते जगलेले जीव त्या ठिकाणी पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर द लॉंग ड्युरेशन. आणि अशा पद्धतीने डार्विनचा असणारा जो काही नैसर्गिक निवडीचा हा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपल्या लक्षात येताना दिसतंय की बऱ्याच काळापर्यंत त्या ठिकाणी सर्वसामान्य त्या ठिकाणी राहिला. However, some objections were raised against the theory. Some of the main objections are आणि त्याचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताबद्दल काही आक्षेप जे आहे तर ते आक्षेप त्या ठिकाणी घेतले गेले. आणि त्याच्यातील महत्त्वाचे असणारे जे काही आक्षेप जे आहे तर ते आक्षेप आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिला त्या ठिकाणी दिलेलं आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे नैसर्गिक निवड हा एकमेव गोष्ट त्या ठिकाणी उत्क्रांतीला त्या ठिकाणी कारणीभूत नाही. दुसरं ऑब्जेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. म्हणजे उपयोगी आणि निरुपयोगी असणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांचं असणारं जे काही स्पष्टीकरण जे आहे तर ते स्पष्टीकरण डार्विननं त्या ठिकाणी दिलेलं नाही. आणि तिसरं आपल्याला सांगितलंय, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. म्हणजे सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे जे काही बदल जे आहेत तर याचा कोणताही उल्लेख त्या ठिकाणी थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑल दिस ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज ए माइलस्टोन.
आणि असं जरी असलं तर डार्विननं उत्क्रांतीबाबत केलेले जे काही कार्य जे आहे तर ते कार्य मात्र त्या ठिकाणी मैलाचा दगड त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट दिलेलं आहे. चार्लस रॉबर्ट डार्विन द इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थेअरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की चार्लस डार्विन जो आहे तर तो इंग्लिश जीवशास्त्रज्ञ आहे. जीवशास्त्रज्ञानं उत्क्रांतीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत त्याने त्या ठिकाणी मांडला. ही शोज दॅट ऑल द पेसीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्ड ओव्हर द पिरियड ऑफ द थाउजंड्स ऑफ द इयर्स फ्रॉम द कॉमन एन्सेस्टर. म्हणजे त्याने असं त्या ठिकाणी दाखवून दिलं की सजीवांच्या सर्व असणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत तर त्या जाती समान पूर्वज ज्या आहेत तर त्या समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षाच्या कालखंडानंतर त्या ठिकाणी विकसित झालेले आहे. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. आणि या विकासासच त्यांनी त्या ठिकाणी नैसर्गिक निवडीचं तत्व जे आहे तर ते तत्व त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं असं प्रतिपादन जे आहे तर ते प्रतिपादन त्या ठिकाणी केलं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहू. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.